काही टेक्निकल इश्यूमुळे ना मला व्हिडिओ पोस्ट करायला खूप प्रॉब्लेम होतोय. विचार करतोय दुसरा फोन घ्यायचा. आता बघू कधी तो मुहूर्त निघतोय माझा दुसरा फोन घ्यायचा. चला आता माझे जे प्रॉब्लेम आहे ना ते साईडला ठेवून आपण माझ्या दिवसाची सुरुवात करूया. तर एक कोलॅबरेशन आलेलं होतं, तर सात्विकचं तेच कोलॅबरेशन आमचं चाललेलं होतं. त्या कोलॅबरेशनमध्येच ना इतका वेळ निघून गेला ना, तर मॅक्झिमम आमचे 2 ते 3 तास तिथेच निघून गेले. मस्त आवरला आणि बाहेर पडतो तर काय इतकं छान वातावरण होतं. हे लोकेशन बघून तुम्हाला काय वाटतंय, आम्ही कुठे आलो असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिथे इतके छान छान कलेक्शन होतं ना, बट माझ्यासाठी काहीच घ्यायचं नव्हतं. आम्ही आलो होतो शुभमची शॉपिंग करायला. जे जे पाहिजे होतं ना ते शुभम जोपर्यंत घेतो ना तोपर्यंत सात्विकची खूप मस्त मस्ती चालू होती. सगळं होतपर्यंत ना सात्विक इतका वैतागला होता आणि त्याला खूप भूक लागली होती. म्हणून येताना आम्ही अंडा घेऊन आलो होतो आणि गणपती बाप्पा उठल्यानंतर सात्विकला फर्स्ट टाइम असा अंडा ऑमलेट करून दिलेला होता. सगळं झाल्यानंतर ना संध्याकाळी परत जायचं होतं, कारण शुभमची अर्धी शॉपिंग राहिलेली होती. तर मस्त अशा प्रकारे आवरून मस्त आम्ही झुडिओमध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर सात्विकला इतका आवडतं ना, तो खूप छान खेळतो त्या झुडिओमध्ये. नंतर काय झुडिओमध्ये गेल्यानंतर ना इतकं छान छान कलेक्शन होतं. सेल लागल्यानंतर ना आज इतकं छान कलेक्शन भेटलेलं होतं आणि शुभमनी मस्त शॉपिंग केली. काय शॉपिंग केली नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवणार. तिथे गर्ल्स कलेक्शन इतकं छान छान आहे. जर तुमच्या नियर झुडिओ असेल ना तर तुम्ही पण खूप छान कलेक्शन घेऊ शकता. येताना गारवा बिर्याणी घेऊन आलेलं होतं. मस्त जेवण वगैरे केलं आणि ना सगळं घरातलं रात्रीच आवरून घेते, कारण सकाळी उठल्यानंतर ना सात्विक मला काहीच करू देत नाही. म्हणून मस्त सगळं आवरलं आणि फक्त बिर्याणी खाल्ल्यामुळे ना इतकी भूक लागली होती. म्हटलं मस्त चला दूध पिऊन घेऊया. आता शुभमसाठी अशा प्रकारे बोर्नव्हिटा रेडी केला आणि मग दोघांनी मिळून मस्त दूध वगैरे पिलं आणि माझा दिवस असा होता. आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.